जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा सगळ्यात पहिला स्ट्रगल काय होता? कॅमेराची भीती होतीच, पण माझ्या घरच्यांना रोज पोहे खायला दिले तरी ते माझ्या हातचे खातात. सो अल्गोरिदम प्रेशर आणि व्ह्यूजचं टेन्शन कधी येतं? ऍक्च्युली 2 महिने झाले असं सुरू झालंय इंस्टाग्रामवर, पण ह्याचं खूप टेन्शन आता 1-2 महिने झालं आहे. तुमच्या रेसिपीज बघून सगळ्यांनी रेसिपीज ट्राय करायला पाहिजे का? ते प्रत्येक फॅमिलीला एक तरी मुलगी पाहिजेच. हो. नवरा देतोय 10-50 रुपये, त्यातच राहायची सवय असते. एखादी निगेटिव्ह कमेंट्स तुम्हाला कधी मिळाली आहे का? निगेटिव्ह कमेंट्स येतच राहतात. पहिली सीमा मराठी आणि आत्ता सीमा मराठी काय फरक वाटतो? नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आजचा आपला एपिसोड खूप खास आहे, कारण एपिसोडमध्ये आहे स्वाद, सिम्प्लिसिटी आणि सक्सेस याचा सुंदर संगम. आपल्यासोबत आहेत सीमा मराठी मॅम. मराठी कुकिंग चॅनल थ्रू लाखो घरामध्ये रोज इन्स्पायर करणाऱ्या यूट्यूब इन्फ्लुएन्सर आणि घरगुती रेसिपीजला मॉडर्न ट्विस्ट करून कुकिंगला एक फन आणि इझी बनवतात. सो सीमाताई, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅम, कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? पहिल्यांदा तुमच्याकडे बघितलं खूप छान वाटलं. थँक्यू. कारण नेहमी हसत असता. थँक्यू. आणि मला तुम्ही ही बोलण्याची संधी देताय आणि माझ्या फॅमिलीपर्यंत माझे काही जे स्टोरी आहे किंवा जे काही माझे विचार आहे ते मांडण्याची संधी देताय, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. उलट आम्ही तुम्हाला इकडं म्हणजे नाही. वी आर ऑनर्ड. येस. सो कुकिंगचं चॅनल चालू केलं आणि लाखो फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम, यूट्यूब चॅनल. तर मग ही हॉबीपासून प्रोफेशनपर्यंतचा प्रवास कसा होता? म्हणजे पहिल्यांदा असं का वाटलं की कुकिंग चॅनल चालू करावं? आता कुकिंग म्हणल्यानंतर नाही, स्वयंपाक म्हणल्यानंतर ही प्रत्येक बाईची जबाबदारीच असते. असं नाही म्हणता येणार की माझी आवड आहे म्हणून मी स्वयंपाक बनवते. करत होते असंच एक दिवस वाटलं की अरे आपल्याला काय आवडतंय. माणसानं नेहमी, मला असं वाटतं की पहिलं आपल्या आवडीनिवडी ओळखायला शिकलं पाहिजे प्रत्येक बाईनी, आणि तिला ती माहितीच असते. तर असंच करता करता मग मला असं वाटायला लागलं की अरे मी काही नाही पण कुकिंग नक्कीच करू शकते. हळूहळू सगळ्या गोष्टी करता करता मग एक दिवस असं वाटलं की चला आपण यूट्यूब चॅनल चालू करावा. आणि मग हळूहळू आपल्या ज्या पारंपरिक रेसिपी आहेत, म्हणजे घरगुती आपण जे घरात बनवतो ते साध्या सोपे, गवारीची भाजी, भेंडी, बटाटा, पण थोडंसं वेगळं. म्हणजे भेंडीची भाजी चिकट आहे तर ती सिम्पली सगळ्यांना कशी आवडते, थोडीशी चिकट नसणारी, थोडी कुरकुरीत, तर मग तशी कशी बनवायची झटपट, ते मला चांगलं माहित होतं, कारण मी खूप मोठ्या क्वांटिटीत ते बनवलं होतं. मग हळूहळू म्हटलं चला रेसिपीज दाखवायच्या घरगुती आणि एकदम सिम्पल. सो तुमचं वाक्य ऐकताना मला पोटात असं भूक लागली इमॅजिन करते मी. सो मराठी ऑडियन्ससाठी कॉन्टेंट बनवताना ओरिजिनॅलिटी आणि घरगुती टच कसा मेंटेन केलं? म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना की भेंडीचंच उदाहरण दिलं तुम्ही, की न चिकट होता कुरकुरीत. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे तुम्ही तुमचं पर्सनल टच कसं मेंटेन केलं? तर ऍक्च्युली मी पहिली अशी एका गावातलीच मुलगी होते, आणि लग्न झाल्यानंतर पण मी तसंच फक्त पुण्यामध्ये आले, एवढाच फरक होता. पण माझं पूर्ण बालपण पाट्यावरचं वाटण, चुलीवरची भाकरी, ठेचा, भाजी, म्हणजे इव्हन बटाट्याची जरी चटणी करायची असेल तरी आई अशी निखाऱ्यात बटाटा घालायची आणि तो काढून सोलून त्याची चटणी बनवायची. म्हणजे असं सगळं पारंपरिक ह्याच्यातच माझं आयुष्य गेलं जेवढं लग्नाच्या आधीचं. आणि मग त्याच्यात ती सवय लागली होती की नाही, मला अशीच भाकरी खायची आहे, मला असंच वाटण वाटलेली भाजी खायची आहे. मग हळूहळू त्या गोष्टी सगळ्या माझ्यात त्या रुतलेल्या होत्या. ॲक्च्युली मी चालू केला चॅनल तेव्हा मला असं मिक्सरवर वाटायचं, मी इतके बुचकळले होते सगळ्या गोष्टीमध्ये की लोकांना असं वाटतं की खूप जड आहे ते वाटणं वगैरे, मी नाही करू शकत. पण मला असं वाटायचं की हे फिरवणं मला लय अवघड वाटतंय. मला असं वाटणं, खरा चिरणं, म्हणजे खूप छान वाटायचं ह्या गोष्टी. आणि मी माझ्या ऑडियन्सला हेच दाखवायचा प्रयत्न केला की पारंपरिक पदार्थ पारंपरिकरित्या कशा बनवायच्या आणि त्याच्यातलं जे सत्व आहे ते कसं टिकून स्वतःचं हेल्थ सांभाळायचं. सुपर. सो निश्चित मिक्सरवर वाटण्यापेक्षा हे वाटण केलेले त्याची चव निश्चित चांगली लागत असणार आहे. पण आत्ताच्या काळात वेळ नसल्यामुळे आपण ते मिक्सरचा वगैरे यूज करतो.
पण निश्चित मला असं वाटतं की तुमचं चॅनल पाहून लोक परत वरवंटा आणि नाही का कलबत्त्याकडे वळतील. ऍक्च्युली एवढं असं वाटत नाही बसलं, त्यांना ठेचून तरी द्यायचं, खूप छान स्वाद येतो. प्रत्येकाने, मी तर म्हणते, पारंपरिकच पद्धतीने सगळं स्वयंपाक बनवला पाहिजे. बरोबर बरोबर. जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा सगळ्यात पहिला स्ट्रगल काय होता? तुम्हाला कॅमेरा फोबिया वगैरे होता का? म्हणजे कॅमेऱ्याची भीती वाटत होती का? कॅमेराची भीती होतीच, फक्त एक सगळ्यांशी बोलायची डेअरिंग होती, तेवढीच एक स्किल माझ्याकडे होती फक्त. पण असं वाटायचं की आपल्याला बोलता येते, मांडता येते, तर आपण सगळं करू शकतो. मग असंच एक दिवस सगळं मनात सगळं पूर्ण एक चक्र निर्माण केलं की चला आता आपल्याला शूट करायचंय, रेसिपी करायची, आणि ती आपल्या फॅमिलीला, म्हणजे जे यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम, ह्या सगळ्या फॅमिलीला ती व्यवस्थित मांडता पण आलं पाहिजे ना. तर म्हटलं मग ही सुरुवात मी, म्हणजे मला भीती अशी वाटायची कॅमेराची, पण मला ती सवय होत गेली प्रत्येक गोष्टीची. ज्यावेळेस मी समोर मोबाईल धरून ते प्रत्येक गोष्ट बोलत गेले, करत गेले. मी म्हणते की सवयीने माणूस खूप शिकतो, पण बरोबर, अनुभवाने. बरोबर. सगळ्यात पहिला व्हिडिओ कोणता अपलोड केला होता, आठवतंय का? हो. नाही विसरणार तो, कारण असंच काही सण होता 1-2 दिवस आधी, आणि मी असंच घरातलं कामं वगैरे करायला चालू केली होती. म्हणजेच आपल्या साध्या सिंपल गृहिणी जसं करतात की हा चला सण आला की भांडी घासा, हे करा, ते करा, आणि मला घरातली कामं करायला खूप आवडतात. पहिली मी अजूनही सांगते की मी जरी इथं असले सगळ्यांमुळं, तरी पण मी माझी घरातले कामं स्वतःच्या हातानं सगळी करते. तेव्हा मला कुठंतरी खूप समाधान वाटतं. म्हणजे माझ्याकडे डिशवॉशर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मी आवडीने कधीतरी स्वतः हाताने भांडी वगैरे घासणं, हे ते सगळं मी माझं स्वतः करते. तर असंच माझे मिस्टर, मी आधीच सांगितलं की हो मला हे काम करायचंय, तुम्ही आज बाहेर खाऊन या. मी किती महिन्यातून सांगितलंय तुम्हाला. तर सगळे म्हटले हो ठीक आहे. असं मी सगळं आवरलं वगैरे, आणि काहीतरी कारणास्तव ते तसेच आले आणि मला म्हटले वाढ ग काहीतरी जेवायला, काहीतरी करून दे मला, एक भाकरी नाहीतर काय असेल ते. तर मला एवढा राग आला त्यांचा की मी म्हटलं एक दिवस करू शकत नाही, एक दिवस खाऊ शकत नाही, असं कुठं असतं का? एवढे भांडले मी त्यांच्यासोबत त्या ह्याच्यामध्ये. आणि अंडी होती ती मी घेतली अशी रागानं, ठप ठप फोडली सगळी, आणि मीठ वगैरे टाकलं. तर माझ्या लक्षात आलं की अरे चपाती आहे, पण आता हे कुठं डबल करत बसायचं सगळ्या गोष्टी. मी घेतली चपाती अशी ताव्यावर ठेवली, त्याच्यावर 2 अंडी फोडली, सगळं तिखट मीठ वर टाकलं, आणि सगळं दुमडून ते कापून त्यांना दिलं. आणि तीच अंड्याची रेसिपी एकदम झटपट त्या दिवशीची. म्हणजे मी ठरून नाही केलं की मला ते क्लॅरिटी द्यायची आहे किंवा आजूबाजूला काही पडलंय, सांडलंय, सगळं आहे तसं सेम. मी विचारच नाही केला, आणि मी ती टाकून पण दिली रागात, आणि तीच व्हायरल झाली. अरे बापरे. हा, म्हणजे आम्ही जसं काही संध्याकाळी टाकतोय आणि सकाळी उठल्यावरती एवढी मिलियन पर्यंत गेलेली, म्हणजे पहिली रेसिपी व्हायरल झाली. हा. अरे बापरे, सुपर. सो ह्या सगळ्या रेसिपीच्या जर्नीमध्ये तुमची फेवरेट डिश कुठली आहे, की जी तुम्हाला सारखी सारखी करा वाटते घरच्यांसाठी? ऍक्च्युली खरं नाही वाटायचं, पण सकाळी नाश्त्याला म्हणलं ना तर म्हणजे ठीक आहे, कंटाळवाणं वाटतं तेव्हा आपण इडली वगैरे असं काहीतरी बनवतो. पण माझ्या घरच्यांना रोज पोहे खायला दिले तरी ते माझ्या हातचे खातात. सो होम कुकिंगमुळे तुम्ही लाखो घरांमध्ये पोहोचलात, तर तुम्ही इमोशनली कनेक्ट झालात. प्रत्येक गृहिणी तुमच्याशी रिलेट करतेय, झटपट रेसिपीज आहेत, इझी ह्याच्यामुळे. सो तुम्हाला आता कसं वाटतंय? छान वाटतं, पण मी असं छान वाटतं म्हणजे मस्तच वाटतंय, कारण आपण इतकं डोक्यात म्हणजे ठरवत नाही की आपलं एवढं कुकिंग, आपलं बोलणं आपल्या सगळ्या मैत्रिणींना आवडत असेल म्हणून. तर मी कायम असं बाहेर गेल्यानंतर त्यांना विचारते की अरे तुम्ही आपल्या रेसिपी बघता, आपले व्हिडिओज बघता, तर तुम्हाला नक्की काय आवडतं? म्हणजे माझं कुकिंग आवडतं का? आता काही ड्रेस बद्दल पण विचारतात, कोणी कानात घातलं त्याच्याबद्दल पण विचारतात, तर कोण म्हणते तुमचं हसणं छान आहे. तर मग असं विचार पडतो मला की प्रत्येकाचे कमेंट्स वेगळे असतात. तर मग मी त्यांना विचारते की अरे तुम्हाला याच्यातलं काय आवडतं?
त्या म्हणतात तुम्ही आहे ना बोलता खूप छान. ओके. छान म्हणजे असं खूप छान म्हणजे तुमच्या ओरिजिनल शब्द असतात ते. हो हो ऍक्च्युली. सो आणि येस अवघड रेसिपी सोपी करून सांगता. बरोबर. म्हणजे समोसा आहे तर त्याची जी रेसिपी असते काय वरचं कवर कुरकुरीत हो. होत नाही, मग ते पूर्ण प्रोसेस असते आतलं सारण वगैरे बनवायचं वगैरे. तर ते असं झटपट की हा चला तुम्ही पीठ मळता ना मग तसंच पीठ घ्या, त्यात थोडं मीठ टाका, थोडं तेल टाका, थोडंसं मळून घ्या, छान बाजूला ठेवा. म्हणजे असं बोलण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे असं माझ्यासारख्या. सुपर सुपर. सो अल्गोरिदम प्रेशर आणि व्ह्यूजचं टेन्शन कधी येतं का तुम्हाला? ऍक्च्युली आता एक 2 महिने झाले असं सुरू झालंय इंस्टाग्रामवर. तर पण मला असं वाटतं की आपण कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे ती. म्हणजे जर ते असेल ना, मला असं होतं मध्ये मध्ये की अरे काय हे रोज इतकं असं होतंय, अल्गोरिदम इकडे तिकडे होतोय. पण मला असं एक वाटतं की आपण आपलं काम कधीच सोडायचं नाही मध्ये. आणि मी अजूनही माझ्या पूर्ण फॅमिली सोबत इन्स्टाच्या पण, फेसबुक आणि युट्यूब ह्या तिन्ही पण ह्यांच्याशी मी त्यांच्यासाठी उठून की हा हे ह्यांना मी आवडते, मला ह्यांच्यासाठी काहीतरी करायचंय, सोप्या रेसिपी हे ते. तर मग मला हे रोजच्या रोज केलंच पाहिजे, हे माझं कामच आहे असं सगळं टेन्शन पाठीमागे टाकून मी परत नव्याने प्रत्येक गोष्टीची सुरुवात करते. पण ह्याचं खूप टेन्शन आता 1-2 महिने झालं आहे. हो ते सगळ्यांसाठीच आहे. काही कॉन्टेंट क्रिएटर सगळ्यांसाठीच ते आहे, कारण खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर्स रोजचे रोज काढायलेत, प्रत्येकाने काहीतरी नवीन त्यात करायचा प्रयत्न करतायत. सो जसं तुम्ही आता सांगितले की तुमच्या कमेंट्समध्ये तुमची तारीफ पण केली जाते किंवा एखादी निगेटिव्ह कमेंट्स तुम्हाला कधी मिळाली आहे का? निगेटिव्ह कमेंट्स येतच राहतात, त्यात काय बदलच नाहीये. म्हणजे जरी 10 नवीन असल्या तरी त्यातल्या 3 तर अशा असतात की असं वाटतं की मला तर असं होतं, खरं सांगते मनापासून, असं वाटतं की फोनवर बोलू का समोर बोलू, मला ते टाईप करायला शब्दच पुरत नाहीत. की तुम्हाला म्हणजे काही काही कमेंट्सला उत्तर द्यावीशी पहिली वाटायची, पण आता ठीक आहे. म्हणजे त्यांना जर कळत नसेल आपण काय मांडतोय तर समोर 4 शब्दांमध्ये तर नाहीच कळणार ना त्या गोष्टी. मग इग्नोर करणं हा सगळ्यात छान पर्याय ठेवलाय. खूप आणि जे आपल्याला आपल्या कमेंट्सला छान उत्तरं देतात किंवा आपल्याला काही प्रश्न विचारतात त्यांना तर मग एक 5 ओळीमध्ये छान उत्तर असतं. बरोबर बरोबर. सो तुम्हाला काय वाटतं की महिलांनी तुमच्या रेसिपीज बघून सगळ्यांनी रेसिपीज ट्राय करायला पाहिजे का? हा नक्कीच. कारण आपल्या रेसिपीज अशा असतात की एकदम म्हणजे काय म्हणतात पारंपरिक पद्धतीत थोड्याशा युनिक पण असतात, झटपट होणाऱ्या पण असतात आणि खायला एकदम चविष्ट असतात. सुपर. सो असं कमेंट आली आहे का की मॅम ही रेसिपी करून बघितली आणि मला खूप आवडली? हा तशा कमेंट्स आल्या, पण अशा पण आल्या 1-2 की आम्ही हे असं असं केलं पण ते तसं नाही झालं. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही असं केलं मग याच्यामध्ये असं असं केलं का? तर म्हणे नाही तसं नाही केलं, पण तुम्ही म्हणताय तसं नाही झालं. तर म्हटलं मग तुम्ही तसं करून बघा ना, मी म्हटले ना तुम्हाला मळून त्याला बाहेर एक 10 मिनिटं रेस्ट द्या आणि नंतर करा. तर मग म्हटले हा ठीक आहे आम्ही असं असं करू. म्हणजे असं नाही की पूर्ण खराबच झाली. मग झालेली रेसिपी जर तशी नाही झाली तर त्याच्यावर मी 1-2 वेळा पर्याय पण सांगितलाय की तुम्ही असं नका करू, मग असं करून बघा आणि अशा पद्धतीत खाऊन बघा. बरोबर. सो तुम्ही व्हिडिओ बनवणं हे काम आहे, कॉन्टेंट क्रिएशन, आणि तुमचं घराचं सगळं संसार म्हणजे सगळ्यांचं जबाबदारी करणं किंवा घरच्या सगळ्या गोष्टी करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं मॅनेज करता? टाइम मॅनेजमेंट कशी असते तुमची? असं काय मी खूप बिझी माणूस आहे असं नाहीये. मला घरातलं सगळं करून सगळ्यांचं जिथल्या तिथं सगळ्यांना खायला प्यायला सगळं घालायला स्वतःच्या हाताने सगळं आवडतं. आणि शिवाय मी माझ्या कामाला पण पहिलं हे देते की प्रायोरिटी देते की हा मला हे माझं काम छान पद्धतीत करायचं पण आहे. पण सकाळी मी म्हणते सकाळी लवकर उठणं फार गरजेचं आहे. तिथून पुढे सगळी सुरुवात होते आणि बरोबर ती वेळ पुरते. म्हणजे समजा मी असं सकाळची वेळ माझ्या पूर्ण घरातल्यांसाठीच देते, त्यानंतर दुपारच्या पुढे मी माझं सगळं शूट वगैरे करायला घेते आणि माझी मुलगी माझ्या बरोबर असते, त्यामुळे मी एकदम बिंदास असते. सुपर सुपर. सो मुलीसोबत कसं कोऑर्डिनेशन होतं तुमचं? थोडीशी मध्ये मध्ये भांडणं होतात, कारण ती एक मुलगी असली तरी ती पहिली माझी मैत्रीण आहे. खूप छान. खूप म्हणजे आलं कसं तरी झालं. म्हणजे होतं मला असं कधी कधी की आपण खूप काही म्हणजे कुणी आपल्याला काही एका पॉइंटला काही
किंमतच म्हणते आता, किंमत किंवा ओळख दिलेली नसती. आणि असं एखादा माणूस आपल्या पाठीमागं कसं असं खंबीर आणि बिनधास्त उभं असतं, हा तू चल मी तुझ्या पाठीमागं आहे, सुपर तू ते कर, तू बोल, अरे चुकेल 2 शब्द पण येतील. सुपर. ती माझी मुलगी. आणि मी खरं सांगते, टेक युअर टाइम. ती पण तिकडं. हा तू एक रेकॉर्ड कर सगळं. मी पण रडते, त्या पण रडते, त्या पण रडतात. खरं सांगू, प्रत्येक मुलीच्या मागं आई खंबीर असते, पण तुमच्या मागं मुलगी खंबीर आहे. म्हणजे खंबीरपणे उभी आहे की मम्मी तू कर आणि मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे. एक तर मी म्हणते की मुलगी असणं एक भाग्याचंच काम आहे. कारण आता बोलायला नको, पण मुलं सांभाळतील का नाही माहित नाही, पण मुलगी सांभाळेल नक्कीच. ते आहे. हो, पण मी म्हणते प्रत्येक फॅमिलीला एक तरी मुलगी पाहिजेच. हो. ओके. सो आता काय झालं की तुम्हाला इन्स्पायर होऊन खूप लोकांनी फूड चॅनल चालू केलेत. तर मग त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा ह्या गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजेत फूड चॅनल चालू करताना? आता मला बघून असे बरेच जणांनी केलेच चालू आणि मला तसे मेसेज पण आले. आणि आता ते लोक मला व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईंट आहेत. बर. की ताई तुमचं बघूनच आम्ही चालू केलंय, पण हे कसं म्हणजे कसं करायचं, कसं ठेवायचं, इथपासून मला फोनवर व्हिडिओ कॉलवर विचारतात. मला एवढं भारी वाटतं ना. तर मी त्यांना नेहमी सांगते की तुमच्या कामामध्ये ना तुम्ही नेहमी रेग्युलरपणा ठेवा. की म्हणजे तुम्ही आज टाकली तर तुम्ही 2 दिवसांनी तर त्या टायमिंगला ती रेसिपी टाकलीच पाहिजे, कुठली तरी वेगळी. मग असं करता करता मी त्यांना सांगते की तुम्ही फोन हे का चेंज करा, तुमची जागा हे करा, थोडंसं छान दिसण्यासाठी पण प्रयत्न करा, हे चॉपरने असं हे वापरा. म्हणजे ह्या गोष्टी मी माझ्या मैत्रिणींना नेहमी सांगत असते. ओके. सो अशा 3 टिप्स सांगा की ज्यामुळं जेवण रुचकर बनेल. म्हणजे भाज्यामध्ये किंवा चपाती बनवताना चपातीमध्ये असं. म्हणजे ऍक्च्युली चपातीचं पीठ मळताना 2 चमचे दूध. आता दही कोण टाकणार नाही, पण तरी पण एखाद्याला असं खूप वेळ चपाती टिकवायची असेल ना, तर 2 दह्याचे चमचे किंवा रेग्युलर दुधाचे 2-3 चमचे टाकले आणि थोडंसं मीठ व्यवस्थित पडलं ना, तर ते चपाती नुसती खायला पण भारी वाटते. म्हणजे ऍक्च्युली मी अजूनही खाते बरं का कधीतरी. मला खूप आवडतं तूप लावून हो, चपाती. मला खूप आवडतं. आणि कुठल्याही भाज्या आपण उकडतो त्यावेळी नेहमी मिठाचं प्रमाण एकदम व्यवस्थित त्यात गेलं पाहिजे. मग त्यावेळी जर तुम्ही त्याला फोडणी देता त्यावेळी त्याची चव एकदम छान येते दाताखाली. काही लोकांचं असं ना हाताला खूप चव असते. त्यांनी ना लसणाची फोडणी पण दिली. आता फॉर एक्झाम्पल माझी सासूबाई लसणाची फोडणी पण दिली ना, ते पण खूप टेस्टी लागते. म्हणजे पारंपरिकच आहे तो पदार्थ. पण त्याचे एक म्हणजे एक गंमत आहे. तेल तापवल्यानंतर आपण सगळं भर भर टाकतो. एखादी गोष्ट करपते, एखादी छान कुरकुरीत होते, असं नाही झालं पाहिजे. ते तेल थोडंसं तापलंय त्यानंतरच पटकन त्याच्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता, लसूण म्हणजे ह्या 3 गोष्टींचं जे त्याच्यात फोडणी तळणं असतं ना, ते एकसारखं डोळ्यांना दिसलं पाहिजे. म्हणजे मोहरीचा दाणा असा फुटला पाहिजे, जिरा असं तांबूस रंगाचं झालं पाहिजे आणि लसूण हळूहळू असा खरपूस ब्राऊन कलरचा झाला पाहिजे. तीच खरी फोडणी असते आणि त्यांच्या हाताला ती सवय असते. जिरी टाकली, मोहरी टाकली की लसूण लगेच टाकला. म्हणजे एक टायमिंग असतो त्या गोष्टीचा. सो आता माझ्यासारखे जे वर्किंग आहेत किंवा बरेच वर्किंग लोक आहेत, तर त्यांना फूडची कशी प्रिपरेशन करून ठेवायला पाहिजे? मला तर काय वाटतंय की म्हणजे ऍक्च्युली मी कधी असं खूप बाहेर पडली नाहीये की मी असं काहीतरी शिकवत बसेल. पण मला जे आतापर्यंतचा अनुभव आला ते सांगते की तुम्ही 2 दिवसाचंच वाटण करत जावा. ऍक्च्युली केलं वाटण तुम्ही 8 दिवसाचं, तर त्यात पाणी वापरू नका. त्याच्यात छान मीठ आणि तेल घालून ते वाटण बनवून ठेवा. ते राहतं पण छान. आणि आजकाल कसं झालंय, मीठ आपण वेगळं वेगळं वापरतो. म्हणजे काही हेल्दी म्हणून काळं मीठ, सेंदव मीठ वगैरे असं वापरतात. तर हे वाटण्यासाठी वगैरे तुम्ही ना खडे मीठ नेहमी वापरायचं त्यात इतकं छान राहतं त्यांनी पण. आणि वाटण आम्ही तेच म्हणते, फ्रीजमध्ये जास्त काळ कुठलाही खाद्यपदार्थ ठेवून तो वापरायचा ते मला तरी नाही कुठं पटत. म्हणजे कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगते की मला कमेंट्स येतात की ताई हे किती दिवस टिकल,
हे ठीक आहे, लोणची वगैरे असेल तर आपण ती वर्षानुवर्ष वापरतो, पण वाटण घाटण असेल तर तुम्ही इतका वेळ नाही असं तर कोण, म्हणजे मला तरी नाही वाटत. प्रत्येक बाईला एक 4 दिवसाच्या व्यतिरिक्त जास्त काळ कुठलाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून नाही वापरला पाहिजे. भाज्या बिज्या ठीक आहे, तुम्ही संध्याकाळी छान चॉप करून व्यवस्थित, आता पिशव्या पण छान आल्यात भाज्यांसाठी, त्यात तुम्ही घालून सकाळी ते वापरू शकता. वाटणाचं सांगितलं मी की तुम्ही पाणी आणि पाणी न वापरता तुम्ही तेल आणि मीठ, खडे मीठ ते छान वापरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. एखादं कूट वापरू शकतो आपण, खोबरं, लसूण आणि मीठ घालून ते एक वापरू शकता सुक्या भाज्यांना. आणि आपल्या चॅनेलवर असे बरेच सुक्या मसाल्यांसाठी मी वाटण कसं बनवायचं कोरडं, आपले काळे तीळ, आपले पहिले आपण ते कारळे वगैरे वापरायचो, काय असायचे आपले म्हणजे रेसिपी आपल्या आजी आईच्या हातची, की जे सगळे सीड्स वापरायचे, म्हणजे ते शेंगदाणा पण तो कसा किती छान पद्धतीत भाजायचे. आता टाकले की भराभर भराभर भाजतात, ते आतून पण छान लागत नाही. असं एक शेंगदाणा तोंडात टाकला ना तर तो असं वाटलं पाहिजे की अरे मूठभर शेंगदाणे घेऊन खावेत. इतकं म्हणजे टायमिंगनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. शेंगदाणे छान भाजले पाहिजेत, सगळे काळे तीळ आहारात वापरले पाहिजेत. आता आपण फक्त म्हणतो पांढरे तीळ, ह्याच्या व्यतिरिक्त बोलतच नाहीये प्रत्येक जण. पण मला असं वाटतं की तुम्ही शेंगदाणे, आता ऍसिडिटी वगैरे होती म्हणून, पण कारळे हे नक्की तुमच्या आहारात वापरा. म्हणजे प्रत्येक भाजीत त्याचा कूट एकदम भारी लागतो. सुपर मस्तच, खूप छान टिप्स दिल्या तुम्ही सगळ्यांसाठी. अच्छा, सो आता तुम्ही चॅनल सुरू करून किती वर्ष झाले? आता एक 3-3.5 वर्ष झाले. 3.5 वर्ष झाले. जेव्हा चॅनल मॉनिटाईज झालं, त्यातून इन्कम चालू झालं, तुम्हाला माहित होतं की चॅनल चालू केल्यानंतर इन्कम पण होतं त्यामधून? अगदी फिक्स माहित नव्हतं, पण कसं असतं ना, प्रत्येक बाईला जेव्हा चूल आणि मूल सांभाळत असतो त्यावेळी नवरा देतोय 10-50 रुपये, त्यातच राहायची सवय असते. पण मला जर चांगलं राहायचं असेल, हळूहळू मी जर राहायचा प्रयत्न केला की माझ्या काही गोष्टी पण वाढतात, की मला हे घ्यायचंय, आज महिन्याचं मला ते करायचंय, तर पैसा पाहिजे. पण प्रत्येक वेळी आपल्या नवऱ्याकडे द्यावं 50 रुपये, द्यावं 100 रुपये. ते कुठं तरी माझी मुलं मोठी झाल्यानंतर मला ते असं काहीतरीच वाटायला लागलं. तोपर्यंत मी सगळं माझ्या कामातच दंग असायची. मला वाटले तर मी फक्त, म्हणजे खरं कॅमेरावर सांगते की आयब्रोज आणि टिकली ह्या व्यतिरिक्त माझा काहीच खर्च नव्हता. इव्हन मी साड्या, मला त्रास वाटतं, मी 2 वर्षातून कधीतरी एखादी साडी घ्यायची, आणि ते पण मला कुणीतरी आवडीने दिल्या. मी तोपर्यंत मला अशा मिळालेल्याच साड्या वापरल्या, म्हणजे मला चांगलं आठवतं. आणि मी काय असं खूप काही हे म्हणून सांगत नाही, कौतुक म्हणून, पण मी पण अजून ते दिवस नाही विसरले, मला एवढं सांगायचंय. आणि ज्यावेळेस माझ्या काही आवडीनिवडी वाढत गेल्या त्यावेळेस मला वाटायला लागलं की का बरं आपण नवऱ्याकडे फक्त 100 रुपये मागायचे, त्यातले 50 रुपये खर्च करायचे आणि आल्यावर सगळा हिशोब त्यांना सांगायचा. ते म्हणायचे नाही मला सांग म्हणून, पण एक सवय की भाई 100 रुपये कसे वापरायचे, ते कुठं खर्च करायचे, किती टेन्शन असायचं. कारण ह्या हातांना ती सवयच नव्हती ना. फक्त घरातलं, फक्त नाही म्हणत, हे खूप मोठं काम आहे घर सांभाळणं, पण त्याला कोणी किंमतच नव्हती. ही काय घरात असते ना, सगळ्यांचं करते, ठीक आहे, हिचं कामच ते. पण काही दिवसांनी मग मला माझ्या काही गोष्टी 4 मैत्रिणींमध्ये गेले, मला वाटायला लागलं की अरे आपल्याकडे हे पाहिजे, ते पाहिजे, आपण पण असं केलं पाहिजे, आपण पण फिरायला गेलं पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे पण 200 रुपये कॉन्ट्रीसाठी हवेत. मग कोण म्हणणार की जाऊ दे, ह्या महिन्यात नको जाऊ, पुढच्या महिन्यात जा. का बरं असं? मग एक तर नवऱ्याला घराच्या बाहेर पडलेलं आवडत नव्हतं. मी तर म्हणते अजून पण ती स्थिती आहे माझ्या आजूबाजूला काही गोष्टींमध्ये, की म्हणजे माझ्या बाबतीत नाहीये, पण माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या म्हणतात की हा विचारायला लागतं, सगळ्यांना ऍडजस्ट करून मला बाहेर पडावं लागतं. पण ह्या ठिकाणी जर ती बाई स्वतः जर स्वतःच्या पायावर उभी असेल ना, 4 पैसे ती जर कमवत असेल ना, तर मला नाही वाटत की कोण म्हणेल तिला की तू आज नको जाऊ, उद्या जा. ती काय म्हणणार माहितीये, ओ मी सगळं आवरलंय बरं का, तुमचं खाणं पिणं सगळं करून ठेवलंय, आता मी चालले. म्हणजे कॉन्फिडन्स येतो खरंच 4 पैसे कमवल्यानंतर. आणि ज्यावेळेस माझा चॅनल मॉनिटराईज झाला त्यावेळेस मला माहित पण नव्हतं की एवढ्या डॉलरला एवढे पैसे असतात. पण ज्यावेळेस माझं पहिलं पेमेंट असं मला अचानक कळलं ना, म्हणजे मी साक्षीला वगैरे सांगितलं की आपला एकदा एक चॅनल बघ तू, हे असं झालंय. तर मग तिने बघितलं, ते आपले डॉलर्स आले, त्यातून एवढे पैसे झाले. मला एवढा आनंद झाला, कष्टाचं चीज झालंय. हा. किती दिवसानंतर मॉनिटाईज झालं चॅनल?
खूप कष्ट केलेत त्यासाठी. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष तर असेच निघून गेलेत माझे त्याच्यात. म्हणजे मला, आणि मी माझ्याकडे हाय त्या फोनमध्येच करत होते ना ते. असं काही माझं काही नियोजन नव्हतं प्रत्येक गोष्टीचं, की मला हे छान दाखवायचंय, मग 4 लोक अजून छान दिसत असलं तर बघतील, मग माझं अजून व्हायरल होईल, असं काहीच नव्हतं नियोजन. पण ते आता मला कळायला लागले की हे असं असल्यानंतर आपल्याला 10 लोक अजून बघणार आहेत. बरोबर. पण तेव्हा नव्हतं काय असं नियोजन. पण मला ते पेमेंट आल्यानंतर मला फार आनंद झाला. पण खरं सांगते, आपले कष्टाचे पैसे कुठं पण घालू पण नाही वाटत. हो. ती सवय पण नव्हती. खूप छान. सो पहिली सीमा मराठे आणि आत्ता सीमा मराठे काय फरक वाटतो? मला स्वतःला तर खूप वाटतो, पण माझ्या आजूबाजूचे मला ज्यावेळेस म्हणतात ना की अरे सीमा, तू वाटलं नव्हतं एवढं करशील म्हणून, आणि तू खरंच खूप पुढे गेली, असंच कर. आजी वगैरे म्हणतात नाही का, हा तुम्हाला मोबाईलवर दिसते आता. तर इतकं भारी वाटतं ना. म्हणजे आणि मी ऍक्च्युली आता एक 3-4 वर्ष झालेत माझ्यात हळूहळू हा बदल होतोय. असं नाही की मी छोटी टिकली लावते म्हणजे मी लय स्टँडर्ड झाले, किंवा मी 4 बांगड्या घालत नाही म्हणजे मी लय भारी झाले, असं नाहीये. पण वेळेनुसार मला खूप बदलायला शिकवलं माझ्या परिस्थितीने, आणि मी त्याचा बदल करून करून इथपर्यंत पोहोचले आणि बदल करते. ह्याचा मला फार अभिमान वाटतो म्हणजे या गोष्टीचा, की मी अशा लोकांमध्ये होते की माझ्या हातामध्ये रोज बांगड्या 4 पाहिजेच. माझी टिकली छोटी नाही पाहिजे, माझी टिकली इथंच पाहिजे आणि चांगली मोठी पाहिजे. आणि मी कधी साडी व्यतिरिक्त काहीच घातलं नव्हतं. आणि साडीतच बाई छान दिसते हे मलाही माहितीये, पण डेअरिंग नव्हती बाकीच्या काही घालायची किंवा वापरून बघायची. ते आता मी करते आणि माझ्यात खूप बदल झालाय. आणि मला असं वाटतं आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभे असेल, 4 पैसे कमवत असेल, थोडंसं स्वतः डेअरिंग आली ना की सगळं जग बदलतं. बरोबर बरोबर. सो व्हिडिओ टाकत असताना कधी नातेवाईकाकडनं ट्रोलिंग झालं का, की काय तू व्हिडिओ टाकतीस वगैरे, असं कधी झालं का? हा, सुरुवातीला म्हणजे माझे नातेवाईक असेच असं नाही मला म्हणायचं, पण असं त्यांना वाटायचं की नाही, ही फक्त आहेत ना घरामध्ये भाजी हलवत बसणार आहे आणि ते फक्त 4 लोक बघणार आहेत, ही कसली पुढे जाते, असं काही झालेलं आहे. म्हणजे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली मला ते कळायचं. तर मला असं वाटायचं की मी कधी ह्याच्यात व्यवस्थित इतकं ग्रो होणार माझ्या कामाने, त्यासाठी मला कष्ट करणं राहायचंय. पण मला आजूबाजूचे पण थोडेसे चांगले कमेंट्स येणं पण गरजेचं होतं त्या क्षणाला. पण असं हसत वगैरे बरेच लोक हसलेत पण, की काय नाही करू शकत. पण आता तेच लोक माझ्या आजूबाजूला असतात ना, ए सीमा ये ना एक फोटो काढू, सीमा इथं थांब आपण दोघी काढू, ह्या दोघींचं होऊ दे. म्हणजे मला त्या लोकांकडून अशा कमेंट्स येतात ना, तेव्हा मला असं वाटतं की चला आपल्यात काहीतरी बदल आहे, म्हणून आपल्याला बोलून आपल्या बरोबर फोटो काढतात ते. सुपर. आणि मी सगळ्यांशी आहे तसंच बोलते. मी पहिलीही तसंच बोलत होते आणि मी आत्ताही असंच बोलते. माझ्यात मी काही बोलण्यात बदल नाही केला. पण त्या लोकांना असं वाटायचं की आता ही मोठी झाली, आता ही कशी काय बोलणार. पण माणसात जो आपलेपणा असतो ना, आपल्या शब्दांचा साधेपणा, एका मैत्रिणीला समजून घेण्याचा, समोरच्या बाईनी समजून घ्यायचा, हा तर मी नाही सोडणार अजून. सुपर. अजूनही तुम्ही तेवढेच ग्राउंडेड आहेत. सो आता तुमच्याकडे ब्रँड्स पण येत आहेत, तर ते ब्रँड्स कसं हँडल करताय तुम्ही? हे ब्रँड्स माझी मुलगीच सगळं हँडल करते, मेल वगैरे काय असेल ते. फक्त आम्ही एक छान ठरवतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला कसं छान बोलता येईल, कसं ग्रो करता येईल, किंवा त्यांचं प्रॉडक्ट्स असो किंवा काही असो, त्याच्याविषयी जर ते चांगलंच असेल तर त्याच्यावर 4 कमेंट्स देऊन कसं आपल्याला छान बोलायचं हे आम्ही दोघी ठरवतो. सो आता खूप ठिकाणी तुम्हाला ॲज अ सेलिब्रिटी म्हणून बोलवत आहेत, ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून बोलवत आहेत, आणि मग अशा इव्हेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशी काही फॅन मुवमेंट्स आठवते का, पहिली फॅन मुवमेंट्स? ऍक्च्युली मी असं कुठल्याही कार्यक्रमाला गेले किंवा कुठल्याही फंक्शनसाठी गेले तरी मला हेच माझ्या आजूबाजूच्याच बायका माझ्या जवळ येतात. त्याच्याने मला असं नाही वाटत मी कोण सेलिब्रिटी आहे किंवा काय, मला त्यांच्यातलीच मी एक वाटते. कारण अजून माझ्या माइंडने मला त्यांच्यातच ठेवलेलं आहे. जेव्हा मी असं सगळे म्हणतात म्हणजे की हा तू छान आता हे झाली ते झाली, पण मला वाटतं की मी त्यांना स्वतःहून म्हणते आता की नाही का मी तुमच्यासारखीच एक आहे, असं काही नाही मी खूप मोठी झाले काय झाले. म्हणजे मला हे सांगायचं मी त्यांच्यासारखीच आणि त्यांच्यासारखेच राहणार आहे. किती छान, किती ग्राउंडेड आहेत. खूप छान.
सो आता जे नवीन कॉन्टेंट क्रिएटर आहेत किंवा कोणाला ज्यांना यूट्यूब चॅनल काढायचं आहे त्यांना तुम्ही काय असं सल्ला द्याल, सजेशन द्याल की सातत्य, मेहनत सगळं करायला रेडी आहेत, त्यांना काय सजेशन द्याल? मी जे म्हणजे आता माझ्या चॅनलला 3.5 वर्ष होतील. आता ह्याच्यातलाच अनुभव सांगते मी एक, की असं काय नाहीये की काय म्हणजे काय म्हणतात नशीब, असं काही नाहीये. तुम्ही जर तुमच्या कामाला व्यवस्थित पहिल्यांदा रेग्युलर ठेवसाल, म्हणजे एखादी रेसिपी ती आज केली, आज टाकली, तर 2 दिवसानं ती पडणं गरजेचंच आहे. कारण जे तुम्हाला बघतात ते त्याच टायमिंगला आणि त्याच दिवसासाठी ते तुमची वाट बघत असतात. एवढं नक्की आहे. म्हणजे मला एवढं सांगायचं की तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल चालू केला की तुमच्या कामाची कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये थोडासा बदल करत जा प्रत्येक वेळी आणि पारंपरिक पद्धतीने थोडंसं युनिक पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करा. तुमच्या प्रत्येक गोष्टीत जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं मी सांगून किंवा अजून कोणी सांगून जो बदल करायला जासाल ना, त्यापेक्षा तुमच्या अनुभवाने तुम्ही आपोआप बदल करसाल. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, छान कॉन्टेंट द्या आणि क्लिअर राहा प्रत्येक गोष्टीत. बस. खूप मस्त, खूप छान. सो SM कट्टाचं फ्युचर काय असणार आहे? तुम्ही जसं काही युट्यूब चॅनलने मसाले चालू केले, काही कंटेनर्स चालू केलेत, सो मर्चंटाईजमध्ये तुम्ही जाणार आहेत का? प्रोडक्ट तुम्ही सेल करणार आहेत का परत? हो, ह्या 2026 मध्ये माझं थोडंसं चाललंय की माझं काहीतरी एखादं प्रोडक्ट लवकर तुमच्यासाठी येणार आहे. सुपर. आणि ज्यावेळेस ते मी लॉन्च करणार आहे त्यावेळेस SM कट्टा ह्याच नावाने करेल. सुपर. म्हणजे असं काही नाव नाही पडणार त्याला वेगळं काय, आपल्या जे चॅनलचं नाव आहे त्याच नावाने पडेल. नक्की आम्हाला सांगा. हो, आणि सगळ्यांसाठी ते मी नक्कीच आणणार आहे. नक्कीच. आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतोय की तुमचं काय प्रोडक्ट असणार आहे. प्रोडक्ट्स आपण करणारच आहोत, पण मला त्यापेक्षा मला असं वाटतं की मला दुसऱ्यांना खायला घालायला जास्त आवडेल. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स आहे ना माझ्यात की हा मी हे करते आणि तुम्हाला असं जेवायला वाढते आणि तुम्हाला विचारते की हा हे घ्या बरं का तुम्ही, त्याची चव छान आहे, हे वाढू का तुम्हाला, थांबा ह्याच्यातली हे घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल. असं मला लोकांना जेवायला घालायला किंवा एखाद्या माझ्या हातून छान असं वाढायला आवडेल. हो, वाव. आणि आवडतं म्हणजे ही गोष्ट. सो मग आम्ही काय समजायचं, म्हणजे हॉटेल वगैरे असं काही मोठं चालू होणार आहे का? नाही, लगेच नाही मी ते सांगू शकत. ओके. सो मी तर प्रचंड आळशी आहे. मी कॅमेऱ्यासमोर पण बोलू शकते की मला कुकिंगची जास्त आवड नाहीये. मला रेसिपी पाहायला खूप आवडतात. ते करताना पाहायला खूप आवडतात. मग एक जर चॅनल चालू केलं तर मी सगळ्याच रेसिपी त्यांच्या बघून काढते. सो असं सगळं आहे. तर मला निश्चित सांगा की कधी कुठे यायचंय? नाही, ते सांगू ना, ते नक्कीच सांगू, त्यात नाही. सो सीमाताई, तुम्ही आज इथं आलात आणि खूप मजा आली. म्हणजे इतकं म्हणजे खूप आतून बोललात तुम्ही आणि सगळेजण रिलेट करतील की आता 0 to एवढं 4 लाख सबस्क्रायबरची फॅमिली आणि एवढे इंस्टाग्राम फॉलोअर्स आणि खूपच मस्त, म्हणजे तुमची जर्नीच अशी आहे की 0 to hero सारखी जर्नी. सो प्रत्येक जण रिलेट करेल की तुम्ही मुळशीसारख्या एका छोट्या खेडेगावातून इथं येऊन एवढ्या स्ट्रगलमधनं एवढी छान युट्यूब चॅनल चालू केला आणि या सगळ्यांना ते इन्स्पायर करतायत, सगळ्यांना हेल्प करतायत आणि एवढं सगळं असून सुद्धा इव्हेंटमध्ये ॲज अ ग्राउंड लेवलला मी तुमचीच आहे, मी तुमच्यापैकीच आहे असं सांगणारी सीमाताई, तुम्ही खरंच मलापासून सगळ्यांना जिंकलंय. सो थँक्यू मॅम, तुम्ही आज इथं आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू.